नमस्कार. आज मी तुम्हाला डिंकाचे लाडू बनवून दाखवणार आहे. साध्या सोप्या पद्धतीत आणि झटपट होणार आहे. आता हे बघ, आपण सुरुवात करू. कढई ठेवलेली आहे. कढई थोडी गरम झाल्यानंतर आता हे पहिला आपण मखाणे भाजून घेऊ, कारण ते थंड व्हायला लागतील. हे बघा, 1 वाटी मखाणे आहेत. ते पाव किलो मखाणे आहेत. हे असे भाजून घेते. मंद गॅसवरच भाजायचे. आता आपले मखाणे भाजून झालेले आहेत. हे बघा, छान असे भाजलेले आहेत. हे बघा, असे कुरकुरीत झाल्यानंतर हे बघा, आता याला थंड होण्यासाठी ठेवूया. आता याच्यामध्ये आपण लगेच तूप घालून घेऊया. हा भाजीचा चमचा आहे. मी 1 चमचा तूप घातलेला आहे. साजूक तूप आहे. आता याच्यावर आपण लगेच अळीम भाजून घेऊया. अळीम आणि अळशी एकत्र जे साफ करून घेतले. अळशी आहे 1 वाटी. 1 वाटी अळीम आहे. तर ते बारीक गॅसवर भाजून घेऊ पूर्ण. त्याच्यामध्ये हे बघा, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. कारण ओवा का आपण वापरतो, पचनासाठी चांगला असतो. आणि आता थंडी सुद्धा आहे. आपल्या मुंबईमध्ये थंडी नाहीच आहे, गावी खूप थंडी पडते, परंतु ते पचनाला चांगलं असतंय. याच्यानंतर हे बघा, ही खारीक आहे, बारीक करून घेतलेली आहे. ती पण भाजून घेऊया आपण आता. ही खारीक मी याच्या डंक्यावर कुटून आणलेली आहे. हे पूर्ण पदार्थ आपण एकत्रच घालून घेऊया. हे बघा, आता हे काजू बदाम हे मी पावडर करून ठेवलेली आहे. आता ते पावडर भाजायला जरा हलकी पडते, कारण पूर्ण बदाम काजू भाजायचे ना, आतमध्ये कच्चेही राहू शकतात. आता हे कसं पूर्ण बारीक केलेलं असतं ना, ते आपण हे भाजून घ्यायचं, कारण लवकरही भाजतंय आणि ते आपल्याला मिक्सरला मग लावायची गरज नाही. पहिला करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्सरला आणि मग ते भाजून घ्यायचं. आता हे चांगलं भाजून घ्यायचं, कारण त्याला चिकटपणा नाही आली पाहिजे. आता आपण हे भाजून घेतलेलं आहे. आता एका परातीमध्ये काढून घेऊ. खोलगट भांड्यात काढायचं. याला ताटी म्हणतात, पराती म्हणतात. कारण आताच्या मुलींना काय पराती ही वस्तू माहिती नाहीये. ताट ते ओळखू शकतात, म्हणून त्यांना आपण समजावून सांगायचं. नवीन सून असली का हिला परात म्हणतात, याला ताट म्हणतात. पूर्वीची लोक याला परात म्हणायची. हे बघा, या प्रकारे अशी. आता याच्यामध्ये आपण काढून घेऊ. मी गॅस बंद करते. आता खोबरं भाजून घेऊया. हे बघा, थोडंसं तूप घालते. अर्धा चमचाच घातलेला आहे. त्याच्यावर लगेच हे आता हे 2 वाट्या घेतलेल्या आहेत मी खोबऱ्याच्या, मोठ्या अशा. आणि ते मी तुकडे करून मिक्सरला वाटलेलं आहे. किसूनही घेऊ शकता तुम्ही. आता रेडीमेड म्हणजे दुकानामध्ये रेडीमेड पण मिळतंय असं हे केलेलं खोबरं, सुकं खोबरं किसलेलं, तेही आणू शकता. परंतु आपण घरी कसं आहे, ताजं बनवू हे करतो, कारण तिथे बनवलेलं असतं ते केव्हाचं असतं, काय असतं ते आपल्याला माहीत नसतं. आपण घरी कसं ताजं व्यवस्थित किसून खोबऱ्याची वाटी पुसून वगैरे घ्यायची चांगली कपड्याने स्वच्छ, आणि मग किसायची. हे बघा, खोबरं आपलं असं हे आता छान भाजलेलं आहे गुलाबी कलर पर्यंत. जास्त पण गुलाबी कलर नाही करायचा. आता हे आपण काढून घेऊया. आता हा बघा, डिंक काय केलंय मी, तुपामध्ये थोडं तूप घालून त्याला फुलवून घेतलं आहे, म्हणजे तळून घेतलेलं आहे. आणि थंड झाल्यावर मिक्सरला लावलेला आहे. आता हा आपल्याला कोणालाही तळता येईल, कारण डिंक जसं फुलत जातो ना, तसं आपण गॅस बंद करतोय. बरोबर. आता कसं आहे, मी हे पूर्ण करून ठेवलेलं आहे.
तर आता मी डिंक तळून घेतलेला आहे, आता मी दाखवणार नाहीये तळलेला, आता हे तळून घेतलेलंच दाखवते. आता आपण हे मखाणे भाजले आहेत ना, ते आपण आता मिक्सरला लावून घेऊया. हे बघा असे मिक्सरला बारीक करून घेते, जरा दलदरीतच करायचे. आता आपण तूप घालून घेऊया. आता हे 2 चमचे मी तूप घातलेलं आहे, हे आपल्या भाजीचेच आहेत. आता त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊया. आपल्याला आवडत असलं तर गव्हाचं पीठ घालू शकता तुम्ही, नाही नको असलं तर नका वापरू, तसं काही नाहीये. पण ते कसे पुरवठा पण होतो त्यांचा आणि थोडे लाडू बांधायला ना चिकट, गव्हाच्या पिठाची ना चिकटपणा येते, म्हणून ते त्रास नाही होत बांधायला. हे बघा, आणि पौष्टिक पण असते गव्हाचं पीठ. आता हे मी 1-2 मिनिटं भाजून घेते, चांगलं मंद गॅसवर भाजायचं तुपामध्ये. आता याच्यामध्ये लगेच मी हे मखाणे घालून घेते. मखाणे आपण भाजूनच घेतले म्हणून हे एकत्र भाजून घेऊया. परत गव्हाच्या पिठामध्येच घातले. थोडा तूप सोडते, हे बघा 1 चमचा तूप घालते. मखाणे याच्या मंद गॅसवर दोन्ही मिक्स चांगले झाले पाहिजेत, त्याच्यात भाजून घेऊया. हा मखाणे आहेत ना, हे हाडांच्यासाठी खूप चांगले आहेत, कारण का त्याच्यापूर्वी आपल्याला माहित नव्हतं मखाण्यापासून काय उपयोग होतो, परंतु आता आपण जसं जसं वाचतो बघतो त्याच्याने हे मखाणे आता वापरायची सुरुवात झाली आहे. मी आता मखाण्याचेच लाडू बनवते. आता हे बघा, आता हे आपले दोन्ही जिन्नस भाजून झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते दुसऱ्या त्या परातीमध्ये. आता एकत्रच ठेवते. आता याच्यामध्ये आपण हे बघा डिंक घालून घेऊ तळलेलं. आता हे पूर्ण एकत्र मिक्स करायचं. मी 200 ग्राम डिंक घेतलेला आहे. डिंक थोडं उन्हामध्ये गरम करायचं, म्हणजे चांगला फुलला जातोय. हे बघा असं. आणि काय करायचं, हे आता आपण पूर्ण भाजून घेतलेले आहेत ना वस्तू, ते आपण एकत्र मिक्स करायच्या. आणि फक्त मेथी अजून मी घातली नाहीये त्याच्यामध्ये, कारण का त्याच्यातून मला काढून ठेवायचं आहे. मुलं कशी मेथीचे लाडू खात नाहीयेत, त्यांना जरा जरी कडू लागलं ना तरी मेथी खायला मागत नाहीयेत ते. मग त्याच्यामुळे आपण हे पूर्ण साहित्य त्याच्यात वापरतोच ना, ते काढून ठेवायचं बाजूला. आणि मग त्यांना ते साधे बनवून द्यायचे बिना मेथीचे. तेही आपण याच्यातच करू शकतो, दुसरा नवीन त्याच्यामध्ये काहीही नाहीये, सामान तोच आहे. आता ह्याच्यातलं मी हे काढून ठेवणार आहे आणि मग नंतर मेथी वापरणार आहे. तर याच्यात आपण थोडासा मीठ घालून घेऊया, कारण गोड वस्तू असते आणि गव्हाचं पीठ पण आहे त्याच्यामध्ये. आपल्याला जास्त नाही वापरायचं, उगाच थोडंसं, अर्ध्या चमच्यापेक्षा कमी. जशी आपली वस्तू असेल, मिठाचा अंदाज आहे ना तो आपण स्वतःच्या याच्याने करायचं, कारण का आता जास्त कमी असं होऊ शकतंय. आपल्याला पाहिजेच असलं तर आपण वापरू शकतो, कोणाला नको असलं तर नाही वापरायचं. पण मीठ वापरण्याने थोडी गोडपणा जरा जास्त चढते त्याला, म्हणून. आता हे बघ, अशी जाड बुडाची कढई नाही तर मग टोप ठेवायचं, जाड पाहिजे. आता याच्यात आपण तूप घालून घेऊया. हे 3 चमचे मी तुपाचे घातलेले आहेत. याच्यामध्ये आपण लगेच आता ही मेथी आहे ना, मेथी पावडर आपण वाटूनही घेऊ शकतो. मी कच्च्याच मेथ्या घेतलेल्या आहेत आणि मिक्सरला वाटून त्याची पावडर करून तुपामध्ये मी आदल्या दिवशीच भिजत ठेवलेले आहे. म्हणजे 1 रात्र भिजत ठेवायची. 1 दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा, कारण का आता
ही मेथी कडू लागत नाही आणि चांगली भिजली जाते ती। आता ही आपण याच्यामध्ये घालून घेऊया तुपामध्ये। हे बघा छान असं आता हे गुळ वितळलेलं आहे। जरा गॅस मी मोठा केला कारण पातळ होण्यासाठी ना जास्त बारीक केलं ना तर ते पाक होऊ शकतो। आता आपण गॅस बारीक करूया। हे बघा असं पातळ झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि लगेच त्याच्यामध्ये ते घालून घ्यायचं आपलं। हे बघा पूर्ण सगळं पीठ वगैरे घालून घ्यायचं। आता हे थोडंसं ना मिक्स होईपर्यंत आपण गॅस चालू ठेवायचा, नंतर बंद करायचा कारण त्याचं पाक होऊन द्यायचं नाही जास्त। ते गुळामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे कारण हे लाडू आहेत ना बाहेर ठेवले तरी 15 दिवस तर सहज चांगले राहू शकतात। कारण फ्रीजमध्ये कसं आपण ठेवतोय पण परत फ्रीजमधून काढायची वस्तू खायची, मग 15 दिवसाचे बनवून ताजे ताजे खाल्ल्याने खूप चांगले आहेत आपल्या तब्येतीला। आता हे बघा छान असं भिजलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये लगेच आपण गॅस बंद केल्यानंतरच वेलची पावडर, सुंठ पावडर घालून घ्यायची। सुंठ पावडर ना जरूर घालायचीच त्याच्यामध्ये। आता ही आपण सुंठ पावडर घालून घेऊया, अर्धा चमचा आहे। ही वेलची पावडर आहे, ते अर्धा चमचाच आहे। हे बघा आता ही जायफळ पावडर घालून घेऊ अर्धा चमचा। हे पूर्ण असं मिक्स करायचं। गॅस बंद केलेला आहे आणि हे लाडू आहेत ना जर सुके वाटले आपल्याला तर आपण काय करायचं, जरा मिक्सरला वाटून घ्यायचं थोडंसं, म्हणजे ते नरम पडतंय बांधायला। नाहीतर मग तूप घालायचं गरम करून परत। आता हे बघा काय करायचं, आपण जर लाडू बांधायला घेतले का ते बांधले नाही ना तर आपण अजून तूप वापरायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। बघा मी थोडा एक एक फिरकी मारून घेतली आहे मिक्सरला आणि अजून मी तूप घालते कारण आपल्याला मग त्याचा अंदाज येतोय। हे बघा आता जवळजवळ मी 1 वाटी तरी तूप घातलेलं आहे कारण आपण भाजताना कमी झालेला असतो तूप, मग नंतर वापरायचं असं। हे बघा परत ते थोडं गरम करून घ्यायचं आणि मग बांधायला घ्यायचे लाडू, मग लाडू आपले बिघडत नाहीयेत आणि बांधायलाही आपले हात दुखत नाहीत। आपण बारीक का करून घेतो तर काहींना कसं चावायला जमतात, नाही जमत, कडक वस्तू असतात, त्याच्यामुळे मग त्यांना असं बारीक केल्याने चावायला होतील, त्यांच्याही पोटात जातील, नाहीतर मग खात नाही ते, चावले नाही तर। असं आहे ते, ताकद येण्यासाठीच आपण बनवतोय, हाडांच्यासाठीच बनवतोय हे लाडू, म्हणून थोडी अशी काळजी घेऊन सगळ्यांचे आपण बनवले तर चांगलं आहे। तर म्हातारी माणसं पण बिचाऱ्यांना दात नसतात, त्याच्यामुळे कसं
ते खात नाही, त्यांची इच्छा असते खाण्याची पण खाऊ शकत नाहीयेत. मग थोडी आपण मेहनत करायची मिक्सरला, त्यांच्यासाठी आपण बारीक करून द्यायला पाहिजे. तर ह्या पद्धतीने मी असे बनवलेले. हे बघा, कारण माझ्याकडे पण काहींना दात कमी आहेत, त्याच्यामुळे मला असं बनवणं भाग पडतंय. कारण मी खाऊ शकते पण बाकीचे तोंडाकडे बघू शकतात ना, मग आपण थोडी मेहनत करायची. आता हे आपण बनवायला घेऊया लाडू. आता मी हे लाडू बनवायला घेते. थोडं गरम असतानाच बनवायचे, कारण आपल्याला किती मोठे पाहिजेत लहान पाहिजेत ते आपण त्या आवडीप्रमाणे करायचे. हे एकच बोटाने मी असं दाबलं जातं, कारण मला हे 2 बोटाने जमतच नाही आहे. मी एकच बोटाने दाबते. हे बघा, छान असं आलंय. इतक्या आकाराचा घेतलेला आहे. हे बघा, आता आपले पौष्टिक लाडू थंडीमध्ये खाण्यासाठी तयार आहेत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. आणि सर्वांनाच तुम्ही जरा तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.